हाय फ्रेंड्स, कोमल किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत सर्वांचाच आवडता आणि एकदम स्वादिष्ट असा पालक पनीर। ही डिश स्वादिष्ट तर आहेच, पण हेल्दी पण आहे आणि विशेषतः लहान मुलांना खूप आवडणारी आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर पालक पनीर बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे पालक। तर इथे मी एक मीडियम साइजच्या पालकच्या जोडीमधून अर्धी जोडी पालक घेतला आहे आणि तो आपल्याला निवडून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता साधारणतः आपल्याला एवढा पालक लागणार आहे आणि हा पालक आता आपण ब्लांच करून घेणार आहोत। तर सर्वात आधी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। तर त्यामध्ये हा पालक आपण घालून घेणार आहोत। असं केल्याने पालकचा जो कच्चेपणा असतो किंवा पालकला एक वास असतो तोही निघून जाईल आणि ग्रेव्ही पण खूप जास्त वेळ शिजवावी नाही लागणार, म्हणजे पालक पनीरचा रंगही इथे छान येईल। तर आपल्याला खूप शिजवायचं नाहीये, थोडंसं गरम पाण्यातून फक्त काढायचं आहे आणि लगेचच आपण हे थंड पाणी यामध्ये टाकून घेणार आहोत। तर असं केल्याने पालक ओव्हरकुक होणार नाही आणि पालकचा रंगही छान राहील। तर त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करून घेणार आहोत। तर कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घालून घेतला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आणि इथे मी 1 मीडियम साइजचा कांदा असा उभा चिरून घेतला आहे, तोही आपण यामध्ये घालून घेऊ आणि सोबतच यामध्ये 2 हिरव्या मिरच्याही घालून घ्यायच्या आहे। त्यानंतर यामध्ये मी 2 इंच आलं आणि साधारणतः 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे। तर हा आपल्याला ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 7 ते 8 काजू घालून घ्यायचे आहे, यामुळे ग्रेव्हीला छान टेक्स्चर येईल। काजू घालून घेतल्यानंतर आपण लगेचच यामध्ये 1 मीडियम साइजचा टोमॅटोही घालून घेणार आहोत। तर हे आपण ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घेतो आहे आणि हलकसा आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। टोमॅटो नरम होईपर्यंत आणि कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत या पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता। तर इथे हे फ्राय झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आहे। अशा पद्धतीने हलकसच आपल्याला थोडे कच्चेपणा जाईपर्यंत हे सर्व फ्राय करून घ्यायचं आहे। तर आता हा मसाला आपण थंड करत ठेवू आणि तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊ। तर इथे गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि आपल्याला आता पनीर फ्राय करून घ्यायचे आहे। तर इथे या पद्धतीने मी पनीरचे क्यूब्स करून घेतले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पनीर कट करून घ्या आणि ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। पनीर इथे फ्राय नाही केलं तरी चालते, डायरेक्टही तुम्ही टाकू शकता, पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही थोडे हलकेसे फ्राय करून घ्या, म्हणजे ग्रेव्हीची चव अजूनच वाढेल आणि हे पनीर खायलाही छान लागतं। तर या पद्धतीने आपण थोडंसं उलटून पालटून सर्व साईडने हे पनीर फ्राय करून घेणार आहोत। साधारण 3 ते 4 मिनिटात हे फ्राय होऊन जातं। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीचं आपण हलकसं गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घेतलं आहे आणि हे सर्व काढून आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊ। तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फ्राय करून घेतलेले आणि थंड झालेले टोमॅटो आणि पालकही घालून घेते आहे। तर याची आपण आता प्युरी करून घेऊ। तर तुम्ही इथे बघत असाल या पद्धतीने आपल्याला सर्व एकत्र करून अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी उरलेल्या तेलामध्ये 1 चमचा बटर घालून घेतला आहे आणि यामध्ये आता आपण 1 तेजपत्ता आणि 1 लाल मिरची टाकून घेतली आहे। तर आता आपण हा वाटलेला मसालाही यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर इथे आपण पालकही हलकासा शिजवून घेतला आहे आणि मसालाही थोडासा परतून घेतला आहे, त्यामुळे ही ग्रेव्ही परतायला फार वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटच आपल्याला हे परतायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। तर मसाला खूप जास्त परतलेला नाहीये किंवा आपल्याला परतायचा नाहीये, म्हणजे ग्रेव्हीचा रंगही आपला छान राहील। त्यानंतर यामध्ये आपण मसाले घालून घेऊ। तर इथे मी 1 चमचा गरम मसाला घातला आहे, त्यासोबतच यामध्ये 1 चमचा धना पावडर घालायची आहे आणि 1 चमचा लाल मिर्च पावडर यामध्ये घातली आहे। सोबतच यामध्ये अर्धा चमचाला थोडी कमी एवढी हळद मी यामध्ये घालून घेतली आहे आणि आता हे सर्व मसाले यामध्ये मिक्स करून घेऊ।
तुम्ही इथे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघू शकता. आपल्याला खूप पातळ ग्रेव्ही करायची नाहीये. तर त्यानंतर यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले पनीर घालून घेऊ. तर इथे थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ. मीठ घालून घेतल्यानंतर थोडं मिक्स करू आणि ग्रेव्हीला एक उकळी आणून घ्यायची आहे. आणि उकळी आल्यानंतर यामध्ये मी आता 1 चमचा जवळपास कस्तुरी मेथी घालून घेतली आहे आणि सोबतच 2 चमचे क्रीम घालून घेतला आहे. इथे मी घरच्याच दुधावरची क्रीम घातली आहे कारण ती जास्त फ्रेश असते आणि आपल्याला ही क्रीम घालताना थोडी फेटून घालायची आहे म्हणजे ती व्यवस्थित मिक्स होईल. मिक्स करून झाल्यानंतर आता यावर झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिट ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच आपण गॅस बंद करून घेणार आहोत जेणेकरून पनीर जास्त शिजणार नाही. इथे आपल्याला ग्रेव्ही खूप ओव्हर कुक करायची नाहीये, नाहीतर पनीर थोडं रबरी टेक्स्चरचं होतं आणि ते खाताना छान लागत नाही. तर तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने इथे आपली पालक पनीरची ग्रेव्ही तयार आहे. एकदा या पद्धतीने पालक पनीर नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.